ऊस शेती परवडत नसल्यानं पर्यायी पिकांची लागवड करण्याकडे कोल्हापूर जिल्ह्यातले शेतकरी वळताना दिसत आहेत। पण पर्यायी पिकांची शेती करताना तिचं काटेकोर नियोजन आणि कष्ट करण्याची तयारी असेल तरच ही पिकं घेणं शक्य आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातल्या बहिरेवाडीच्या पोपट जाधवांनी देखील आपली परंपरागत ऊस शेती सोडून भाजीपाला पिकांकडे वळण्याचा निर्णय घेतलाय। सध्या त्यांनी आपल्या बंधूंच्या मदतीनं 1.5 एकरांवर सिमला मिरचीची लागवड केली। यापासून त्यांना उत्पादन खर्च वसूल झाला असून येणाऱ्या 3 महिन्यात त्यांना किमान 2 लाखांचा तरी नफा मिळण्याची शक्यता आहे। आज आपण पोपट जाधवांच्या मिरची पिकाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात जाणार आहोत। पोपट जाधवांनी 1982 साली BSc पर्यंत शिक्षण घेतलं। त्या काळात चांगली नोकरी मिळण्याची शक्यता असताना देखील त्यांनी घरची शेती कसण्याचा निर्णय घेतला। सुरुवातीला पारंपरिक पद्धतीनं ऊसाचं पीक त्यांनी घेतलं, पण ते परवडत नसल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी ऊसाच्या शेतीत सुधारणा केली। तरी देखील होणारा खर्च आणि मिळणारा भाव याचं गणित बसेनासं झाल्यावर त्यांनी भाजीपाल्याकडे आपला मोर्चा वळवला। ऊस हे पीक आमच्या बहिरवाडीमध्ये जास्त हे आहे, पण ऊस करत करत त्यातून बेनिफिट जास्त मिळतोय असं काही नाही, म्हणून आम्ही भाजीपाला वगैरे इकडे ह्या मागाकडे आम्ही वळवला आहे। त्यातून दोडका केले, कारली केली, त्यानंतर आमदा मी पहिल्यांदाच ढबूचा प्लॉट केलेला आहे। सिमला मिरचीला बाजारात असणारी मोठी मागणी आणि मिळणारा दर विचारात घेऊन जाधवांनी सिमला मिरचीची लागण करण्याचा निर्णय घेतला। यासाठी त्यांनी जमिनीची पूर्व मशागत योग्य प्रकारे करण्यावर भर दिला। जमिनीची 2 वेळा उभी आडवी नांगरट केली, त्याचबरोबर रोटर आणि बांगडी मारून माती पूर्णतः भुसभुशीत करून बेड सोडून घेतले। बेड सोडत असताना त्यामध्ये बेसल डोस टाकले। त्यानंतर ठिबक आणि मल्चिंग पेपर अंतरून घेतला। पेपर अंतरून घेतल्यानंतर 1 बाय 1 फूट अंतरावर रोप लागण्यासाठी छिद्र पाडून घेतलं। तर 20 गुंठे प्लॉटवर 26 जानेवारी रोजी सिमला मिरचीची लागवड केली। तर उरलेल्या 40 गुंठे प्लॉटवर 26 फेब्रुवारी रोजी सिमला मिरचीची लागण केली। 20 गुंठ्याच्या प्लॉटची 40 दिवसाच्या दरम्यान तर 40 गुंठे क्षेत्र असलेल्या प्लॉटची 31व्या दिवशी काढणी सुरू झाली। रोप लागणीनंतर रोपं लावताना मी 1 फूट अंतर ह्या ह्याने एका बेडसाठी 600 रोपं असे लागत होती मला, तर 600 रोपं मी ती लावलेले आहेत। असे बेड माझे टोटल 37 आहेत। 37 बेडचे 15,700 का काहीतरी रोपं होतात, तेवढे मी रोपं लावलेले आहेत, म्हणजे 16,000 रोपं लावलेले आहेत। हे रोपं लावल्यानंतर अळून जे लागतं बुरशीजन्य 22 पुन्हा ह्युमिक ॲसिड हे सर्व पेल्याने प्रत्येक झाडाला 100 मिली या प्रमाणात घातलेले आहेत। त्यानंतर तार काठी वगैरे हे सगळे व्यवस्थित बांधून घेतलेलं आहे आणि आत्ता प्लॉटचा माझा 3रा तोडा आहे। जाधव यांच्या 20 गुंठ्यांच्या प्लॉटमधून सध्या 1.5 ते 2 टन उत्पादन प्रत्येकी 8 दिवसातून मिळत आहे। तर 40 गुंठ्याच्या प्लॉटमधून आतापर्यंत 3 तोडे झालेत। गेल्या महिन्यात बिघडलेल्या हवामानाचा या प्लॉटला फटका बसलाय, त्यामुळं जवळपास 3 तोड्याचा माल वाया गेलाय। हवामान बदल, पाऊस यामुळं फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे जाधवांचं हे नुकसान झालंय। आत्तापातूर मल्चिंग नेट, इन्साईट नेट, तारकाठी असा टोटल जर खर्च बघितला तो माझा 1,60,000 ते 1,75,000 रुपयाच्या आसपास आहे। तर पहिला तोडा माझा 3.5 टनाचा, दुसरा तोडा 3.25 टनाचा आणि आत्ताचा जर 3 टनाचा तोडा धरला तर आत्तापासून माझे जवळजवळ 9.5 ते 10 टन ढबू माझा मार्केटला गेलेला आहे। सरासरीनं 16 ते 17 रुपयाने दर धरला तर आत्तापातूर 1,60,000च्या आसपास रक्कम मिळत आहे। आणि आत्तापातूर मी घातलेला हिशोब जर बघितला तर 1,75,000 रुपये मी आत्तापातूर घातलेला आहे, म्हणजे 3ऱ्या तोड्या अखेर माझा घातलेला खर्च आजपातूर निघालेला आहे आणि इथून पुढे जे तोड होतील तो माझा बेनिफिट राहील। पोपट जाधवांच्या मते शेती ही परवडणारी असली तरी हवामान बदल आणि संभाव्य कीड रोगांचा होणारा प्रादुर्भाव टाळता आल्यास उत्पन्नात आणखी भर पडू शकते। आम्ही दोघं भाऊ, मी आणि पोपट जाधव एकत्र शेती करतो। आम्ही गेली 10 वर्ष झालं शेती व्यवसाय करतो। आता आम्ही 2 वर्षापासून ढबू म्हणजे माळवे शेती करतो। ऊस शेतीपेक्षा आम्हाला माळवे शेती बरी वाटते। ह्यापासून आर्थिक लाभ होतो आणि वेळची वेळ म्हणजे कायमस्वरूपी पैसे येत जातात, त्यामुळे शेतकऱ्याच्या अडचणी दूर होत जातात। ऊसासारखे वर्षभर आपल्याला पैशाची वाट बघत थांबावं लागत नाही। ऊस शेती
माळव्याच्या शेतीमध्ये शेतकऱ्याला कायम जागसूत राहावं लागतं. फवारण्या वगैरे हवामानाचा अंदाज घ्यावा लागतो. त्यामुळं माळव्याकडं अतिशय दक्षतेनं पाहावं लागतं, तर ती शेती फायद्यात येते. सध्या अडचणीत सापडलेली साखर कारखानदारी आणि ऊसाला मिळणारा दर याचा विचार करता ऊस शेती परवडत नाहीये. त्याचबरोबर ऊस पिकाखालील क्षेत्र सतत वाढत असल्यानं नजीकच्या काही वर्षात तरी ऊस शेती परवडणार नसल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी देखील ऊस शेतीखालील क्षेत्र काही अंशी कमी करून पर्यायी पिकांकडे वळल्यास जाधव बंधूंप्रमाणे नक्कीच फायदा होईल असं चित्र दिसतंय. राजेंद्र हंकारे, साम TV, कोल्हापूर.